नमस्कार मित्रांनो, मी युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा सिंगापूर अशा देशाच्या दौऱ्यावर नाही. मी महाराष्ट्रामध्ये आहे. मुंबई आणि पुणे यांना जोडणारा जो मिसिंग लिंक आहे त्याच्या आतमधून आम्ही चाललेलो आहे. पुण्याहून मुंबईला चाललेलो आहे. आणि अशा ठिकाणी प्रवास करताना जरूर आपल्याला आपण हाँगकाँगमध्ये आहोत, दुबईमध्ये आहोत, सिंगापूरमध्ये आहोत, युरोपमध्ये आहोत असं वाटतं. अशाच प्रकारची डेव्हलपमेंट आपल्याला सगळ्या शहरांमध्ये मिळाली पाहिजे. सोबतच पर्यावरणाचं पण आपण रक्षण केलं पाहिजे. आता मुंबईवरनं पुण्याला जाताना किंवा पुण्यावरनं मुंबईला येताना बऱ्याचदा 36 तास सुद्धा लोक ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहेत. कधी टँकर पलटी होतो, कधी कोणाची गाडी बंद पडते. बऱ्याचदा हेवी गाड्यांमुळे हेवी ट्रॅफिक होतं. घाटामध्ये गाड्यांना स्पीड नसतं. तिन्ही लाईन सगळे ते जाम करत असतात. शासनाने अनेकदा प्रयत्न केला या लॉरीवाल्यांना, हेवी गाडीवाल्यांना समजवायचा, पण आता हेवी गाडीवाले जरा हेवी डोक्याने चालतात. म्हणजे दिसली मोकळी जागा की आपण घुसा तिथे, असं करून सगळ्यांना त्रास व्हायचा. राज्य शासनाने खूप वर्षापूर्वी त्याच्यावर विचार केला, काम सुरू केलं आणि आता 1 मेला महाराष्ट्र दिनी ही मिसिंग लिंक सुरू झालेली आहे. खूप लांबलचक असा बोगदा आहे. अनेक रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि आता मुंबई पुण्याच्या लोकांना रेकॉर्ड तोड वेळेमध्ये मुंबईहून पुण्याला, पुण्याहून मुंबईला जाता येऊ शकतं. आता नागरिकांनी याच्यामध्ये फक्त एक दक्षता अशी घ्यायची आहे की इथे काही जे नियम दाखवलेले आहेत स्पीडच्या बाबतीत, ओव्हरटेकिंगच्या बाबतीत, लेनची शिस्त पाळणे, हे सगळे नियम पाळले तर ह्याच्यामध्ये कधीही जाम होणार नाही. आणि याचं लक्षात घ्यायचं की आपण 12-13 किलोमीटर एका टनेलमधून चाललेलो आहे. त्यामुळे कुठेही ट्रॅफिक होणार नाही, अडथळा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण टनेलमध्ये ऑक्सिजनची लेवल कमी होऊ शकते जर ट्रॅफिक जाम झाला तर. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे गाडी पंक्चर होणे, गाडी बंद पडणे, ओव्हरटेकिंग करताना उलटं गाडी केळणे किंवा रील काढण्यासाठी गाडीतून उतरणे, हायवेवर थांबणे, अशा प्रकारचे भानगडी लोकांनी करू नये. प्रवासासाठी संधी दिलेली आहे, प्रवासासाठी सुविधा दिलेली आहे सरकारने. त्याचा आनंद घ्या, त्याचा उपभोग घ्या, प्रवास छान करा आणि अपघात शून्य ठेवून या सगळ्या सुविधांचा तुम्ही जरूर वापर करा, उपयोग करा. अशाच प्रकारची प्रगती महाराष्ट्र सरकारने जनतेच्या सेवेसाठी सतत करत राहावी, अशा प्रकारच्या राज्य शासनाला सुद्धा शुभेच्छा.